सारखं दिवसभर पाणी घालते मित्रांनो काय तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि आज आहे श्रावण सोमवार आहे. तर सकाळ सकाळ तुम्हाला दाखवतो किती पतंगी उडते ते मित्रांनो. मी आताच बघतोय पहिल्यांदा. हे बघा एवढं पतंगी, 1 2 3 4 तिकडे 5 लय पतंगी उडते ते. कसं आहे वातावरण झाले कसलं बघा, पावसाचं वातावरण झालं सकाळ सकाळ. बघा तिकडे पण पतंगी जायते. किती वाजले ते तुम्हाला दाखवतो. 10 वाजले ते आणि चालू आहे स्वयंपाक करायचं. स्वयंपाकाला इथं बघा तारीख, किती तारीख आहे? 17. कसं आहे नागपंचमी, इथं स्वयंपाक चालू आहे. इथं काय आहे, पुरण वाटायचं चालू होतं. ह्यात गुळवणी केली, ह्यात आमटी केली, तिकडं पोहे केलं आपल्याला. इथं कुठं गेलं काय, कायच नाही होय अजून, काय केलंच नाही होय. ती आमटी काय केली? पोहे, आमटी झाली, गुळवणी झाली, मग पुरण वाटल्यावर पोळ्या करते आता. हो पुरण वाटलं पोळ्या करतील मला माहितच नाही. आधीच पोळ्या कर. आजच विमान चाललं पण. तर सकाळ सकाळ ब्लॉग आपण सुरू केलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं फुलं कशी पडले ती फुलं. तरी सुद्धा तेवढे फुलं आपण लुटून काढले ते बघा, कारण की लय झाली. एवढा थर साठला होता, एवढा थर साठला होता फुलांचा. तिथं पहिलं किती फुलं लुटले ते, तिथं सगळं भरलं होतं फुलांनी. इथं बघा डोळ्याची बाय कसं येतं. तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या आणि पतंग उडवण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं इथं बघा चमचम बसली. अय चमचम चमचम, चमचमचं काय खरं नाही मित्र. चमचम पिंकती आहे, रवण करते. आलेच बघ कप्पो, कप्पो या रेडे. कप्पो काय म्हणते हां, बाहेर दिसते माहिती आहे का, बाहेर दिसते. इथं बघा मसन म्हशीच पोरगं एवढं दररोज जवळच थोडं सुद्धा एवढं सुद्धा अंतर सोडायचं नाही, एवढं सुद्धा. तरी बरं आज हात लावून दिलाय आज. इथं बघा रेडी बसली मित्रांनो. रेडीचा कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही इंस्टावरती, बघितला का? रेडी रेडी नाही ऐकणार. इथं बघा कपिला, कपिला सुधारली मित्रांनो. मका खायला घालायला लागल्यापासून सुधारली कपिला. कसं आहे ती पहिल्यांदा लय हटकं दिसत होती, ती आता कमी दिसायला लागली. ती सुधारली मला वाटतंय म्हणजे 100% सुधारली. इथं बघा महाकाल साहेब काय जायचं, पण महाकाल साहेब खराब व्हायला लागले ते. कारण की आता कपिला दूध देत नाही ना, त्यामुळे महाकालला आता महाकाल पेते तर पण दूध नसतंय त्यांना कपिलाला, त्यामुळे महाकाल साहेब खराब व्हायला लागले ते. कसं लय पण नाही तर गुबरा आहे तसं महाकाल. वरडाय सुरू झालं बघा. तर करूया आपल्या कामाला सुरुवात. पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का? तर मित्रांनो आता आपण सुटते बागाला औषध. तिथं बघू शकता आपण औषध केलंय. मला दाखवू का? 1 मिनिट दाखवतो. कसं आहे औषध सोडायचं चालू आहे ट्रीपद्वारे, त्यामुळं फळं काय होणार, मायक्रोन्यूट्रॉन सोडायचं चालू आहे, त्यामुळं फळांना झाडाला अन्न होणार खायला. तिथं बघू शकता औषध सोडायचं चालू आहे. इथं येतं औषध, तिकडं पलीकडे जोडलं आता परत तिथं जोडायचं, नंतर ना तिथं जोडायचं, असा विषय. इथं बघा मांजर बसली चिंगली, ते टपूनच आहे बघा. इथं काहीतरी शिकार घावली गेली बघा तिकडं, सेकंड हँड मांजर. तर औषध सोडतो आणि नंतर न जायचं आहे आपल्याला औषध मारण्यासाठी फट्याच्या वरती लहान बागासाठी. तर तिकडे पण नेतो, तुम्हाला दाखवतो कसली झाडं झाली आपण छाटलेली, ती कसं झालं ते दाखवतो तुम्हाला सगळं. तर मित्रांनो झाले आपलं औषध सोडून, त्याचं औषध सोडून झाले ते बघा. तसं उलटं पडलं तसं राडा पडलाय ती. आता चालू आहे बागात औषध मारायला. 3 पंप राहिले ते मारायचं, ते मारून येतो. कारण की काल निम्मं झालं ना, आज निम्मं नाही, काल 70% झालं ना, आज 30% राहिले ते झाडं. म्हणजे 4-5 लाईनी राहिले ते, 12-13 लाईनी झाले तर काल. आज 400 झाडाचं प्लॉट आहे. तर जाऊया रानात औषध मारायला. पंप घेतला ही पंप कसं आला आहे हायवेला म्हणजे रस्त्याला. इथं बघा आपले प्लॉट आहे, तुम्हाला दाखवतो. आला आहे रस्त्याला. इथं बघा त्या दिवशी आपण जाळलं होतं, डाळिंबीची घाण काढलेली. आणि इथं बघा हे झाड स्वच्छ केले, तणनाशक मारायला ते सगळं जळलं बघा मित्रांनो. मारसेल गाडी पहिले. इथं बघा झाड तणनाशक मारलंय, बेडवर पण पट्ट्यात पण जळलं गेलं सगळं. कुठं आलं होतं बरं मारायला, कुठे गेलं? हां हे बघा इथं आहे, इथं काठी ठेवली आहे. करूया चालू. कसं आहे असं मारायचं औषध, बघितलं कसं आहे मित्रांनो. आता ही झाडं छाटली नाही तर ह्या बुडातली पोटी काढायला आली आहे.
काम आहो काम मित्रांनो, लय काम आहे. तर मारतो सगळ्या झाडांना औषध आणि भेटतो मला. किती 4 तर लाईन राहिल्या पलीकडच्या मारतो. तर मित्रांनो आपलं औषध मारून झालं, मी आलो घरी मगाशी आणि जेवण केले, चपात्या पोळ्या खाल्ल्या त्यात. इथं बघा चमचम बसली मित्रांनो, चमचम काय झाले बघा, डोळ्यातनं गाणी येते, काहीतरी लागले तिला. तिच्या डोळ्यातलं काय पाणी येते सारखं आणि घाण येते सारखी. काय तर झाले चमचमला काय तर झालं रे, सारखं दिवसभर पाणी घालते मित्रांनो. काय तर मला वाटतंय खाजवताना हे गपकी वरडायचं मोकळ्यात. मला वाटतंय खाजवताना तिचं हे गेलं असेल, नकाचं हे ती पायाचं नख. काय गरज आहे आपल्याकडे. तर मित्रांनो मी थोडासा आजारी आहे, त्याच्यामुळे आपण ब्लॉगमध्ये स्किप करतोय. आणि काय होतं माहिती आहे का, 3 दिवस झालं दुपारचा राऊंड ताप येतोय, टाईम टू टाईम ताप येतोय, दुपारच्या 2 ते 3च्या आसपास. परवा पण आला, काल पण आला, आज पण आला. एकदम असं खाली बसतोय मी, तापच येतो एकदम. ताप नाही येत, सॉरी, अंग दुखतंय. ताप थोडा येतोय आणि अंग दुखतंय एकदम, असं उठूच वाटत नाही. त्याच्यामुळं लय अवघड आहे मित्रांनो. काय झालं काय माहिती, मला पण काहीतरी झालं आणि चमचमला पण काहीतरी झालं. असंच असतं मित्रांनो, माझं नजर बिजर नाही लागणार आपल्याला, आपण एवढं चांगलं नाही. तर इथं बघू शकता आपल्याला घ्यायच्यात गाई आतमध्ये. रिडी बसली तिकडे मित्रांनो, माकल इथे. तर करूया गायचं काम आता. डायरेक्ट शेण उचलोय, इथलं चमचमचं शेण काढूया काढलं. तर पाठी किती डोक्यात जाव्या टाकायला. इथं बघ कप्प डोक्यावर पाठी आणली, रेडी बसली पाहिजे. इथं टाकायचं बघा शेण. रेडीला भेटूया. रेडी हेरवंदकडे बसली चांगली. हां काय करते, तुझा कॉलचा व्हिडिओ 1 नंबर कमेंट आले ते. अगं लय भारी आले ते कमेंट, माहिती आहे का. आणि मकाल बघायचं कसं. आणि तू लय जणांना आवडते माहिती आहे का. होय मग इथं तोंड बघा, हे आवडते का सगळ्यांना. असलं इथं तोंड काळ, हिचंच नादी लावून नाही चालायचं, काम करायचं मला. जाऊ कामाला. हां जातो थांबा मित्रांनो. ह्यांना जर बोलायचं असतं ना तर आपला व्हिडिओ भारी बनला असतं एकदम, पण ह्यांना बोलायला येत नाही. म्हणजे त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, हा पण एक आपला निगेटिव्ह पॉईंट आहे. त्यांना बोलायला येत नाही, हा त्यांचा निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि आपल्याला त्यांची भाषा कळत नाही, हा ते आपला निगेटिव्ह पॉईंट आहे. असं पेंट ठेवूया लगेच. मित्रांनो सारखं तुम्हाला बोर होत नाही ना असं दररोज, कारण की मी आता उद्यापासून मी पर्सनल ब्लॉग सुरू करणार आहे. पर्सनलमध्ये जे काय घरातलं होतं आणि जे काय बाहेरचं शेतातलं होतं ते पण टाकणार आहे. आता मी कंटिन्यू 80% गायींचं दाखवत होतो. आता मी जास्त करून काय असणार आपल्यापाशी गायींचा कंटेंट असणार, पण अजून त्यामध्ये घरातलं ॲड करणार आहे आणि आपलं शेतीचं सगळी माहिती वगैरे देणार आहे तुम्हाला सगळी असं. तर तुम्हाला माझे जर पर्सनल ब्लॉग बघायला आवडत असतील किंवा पर्सनल ब्लॉग तयार करणार आहे मी, तर तुम्हाला जर बघण्यास आवडतील त्यासाठी बनवा म्हणून तुम्ही मला हा म्हणून कमेंट करू शकता, बनवा म्हणून असं. तर त्यांना पेन टाकली आहे आणि आता ह्या गायींना वैरण टाकतो. वैरण म्हणजे ते आठवलेत ना तसे. तर वैरण टाकलेली आहे तिथं सगळं गायींचं आपलं इथलं काम झालं. आता घेऊया गायत म्हणजे लगेच. म्हशीला पण टाकली पण त्याचं धिंगाण घालायला नाही कोणी सुद्धा. काय चला कोपऱ्यात जायचं, कोपऱ्यात. कपिलाला यायची काहीच गरज नाही. माकाल येऊ नका, माकाल लगेच दररोज पेंट असते. हो का हो तिकडं खोरं बिरं काय करत नाही. वाटलं खोरं बघा, हिला पेंट ठेवली तर हिला वैरण पाहिजे खायला. चमचमची मम्मी बघा इथं कोपऱ्यात असते एकदम, आणि शिंगडीला येत असते 2 नंबर ते शेजारी. तर फायनली सगळ्या गायांचं आपण हे केलेलं आहे, बांधून झालं ते सगळ्या गाय. आता ह्या दोघींना पेंट ठेवूया, त्याच्यात कपिलाला बांधूया. रेडीमध्ये शिरली बघा दोघी.
कपिला संग धुवून राहायला लागतं ना, तर शिंगबिंग घुसलं म्हणजे काय करणार. रेड इकडे खातो, रेड इकडे की, रेड इकडे खा की. रेड तोंड घातले बघा, रेडला काय कळत नाही. ह्यांचे पेंट खाऊन झाले, ह्यांना टाकू आता वैरण खायला. मित्रांनो वैरण आणायला जाणार होतं, पण कसं तरी व्हायला लागलं. त्याच्यामुळं कसं तरी होतं, ह्याला औषध नाही बरं का. कसं तरी होतं म्हणजे कसं तरी होतं. वैरण आणायला जायचं होतं, पण तिकडे वैरण घेतली ना आपण बाहेर जायचं होतं. पण काय आता एक टायमिंग पुरते आहे. आता उद्या सकाळी जातो मी वैरण आणायला, घेऊन येतो लगेच म्हणजे 2-3 तास लागतो. 2 तास तर नक्कीच लागतं. तब्येत नाही बरोबर. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, सकाळी ज्यावेळेस आपण औषध करत होतो नाही, तर त्यावेळेस ती जी पावडर होती का नाही, म्हणजे मिलान्स होतं, मायक्रोन्टोन मिलान्स तुम्हाला माहीत असेल, एक पावडर होती. तर ती पावडर बादलीत वत्ताना वारं सुटलं तिकडून, आणि ती सगळी पावडर माझ्या तोंडावर उडली आणि नाकात गेली. त्याच्यामुळे मला चक्कर येते असं वाटतं. सकाळपासून चक्कर पण येते. काय होतं मग मित्रांनो, कसं तरी होते म्हणून तुम्हाला सांगितलं काय पण होते मला. आणि 2 दिवस झालं टाईम टू टाईम अंग दुखतंय, आणि ताप पण निघतो. आता कायच होत नाही, पण दुपारी बघायला पाहिजे तिथं. दुपारी मला ताप पण आला होता थोडा, आणि अंग पण दुखत होतं, असा विषय. त्याच्यामुळे वैरण आपण आता उद्या सकाळी आणणार आहे. थोडं बघू, गिनीगोल काढायला घेतलं तर काढूया. बघू वैरण काय करू माहिती आहे का, ही वैरण जर पुरली का नाही, ही वैरण आता पुरली तर एक टायमिंगचा गिनीगोल आहे तिथं, तर ती काढून आणू लगेच ट्रॅक्टरवरती. आणि ट्रॅक्टरला पण डिझेल नाही आपल्या, त्यामुळे आपण जोडला होता गाडीला गाडा जोडला होता तिथं. जायचं होतं पण जायचं कॅन्सल झालं. मित्रांनो कसं तरी होतं, त्याच्यामुळं थांबलो आहे मी घरीच. मित्रांनो मी इकडून पाठी घेऊन येत होतो, मी गैनं बघायला केलं सगळं. पाठी 2 पाठी तुला कसं लागतं ते सगळं सांडले मित्रांनो. टाकू मशीला आता हिला पहिल्यांदा टाकले म्हणजे तिचं पाय बडून खाणार बघा. पाय टाकूनच खाणार ही बघा. टाकलंच पाय टाकलंच बघा. बघितलं अगं दी तू की 2 मिनटं तरी दम आहे का नाही तुला. हिला लगेच लागते बघ, जास्त तो देते. त्याच्यामुळे जास्त माझी देते किती माहीत आहे का, 8 लिटर देते एका टाईमला दूध. सगळ्यात हायेस्ट ती आहे. आणि पहिल्यांदा चमचमची मम्मी 10 लिटर देते, आणि ती 8 लिटर देते. पण चमचमची मम्मी दूध देते, पण तिला क्वालिटी लागत नाही तिला. आणि ती दूध देते कमी मापा देते, पण क्वालिटी असते तिची अशी कशी असं. तर आता आपलं इथलं सगळं गायचं काम झालेलं आहे. आणि वैरण थोडी राहिली, एक 5-6 पाट्या वैरण कमी पडेल. वैरण घेऊन येऊ लगेच. आता जाऊया आपण ट्रॅक्टरवरती, ट्रॅक्टरला फन जोडून घेऊन बघा फन. तर मित्रांनो प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. तर काय चेंज आहे, तर आपण जाणार आहे गाड्यावरती, कारण की आपल्या पाट्या भरणार आहेत फक्त तिथं फक्त 2 पाट्या कमी पडते ते. मग ती आपण कशा वाढणार आहे, गाड्यावरती. गाडीला गाडा घेऊन जाणार आहे आपण जोडून. पाणी पिऊन जाऊया तिथं बघा, पाणी करूया गाडीत चालू. आलो आहे गिनीगोल पशी. इथं बघा हे शिल्लक राहिले, एवढं वाढले. बरं झालं कामाला आलं कधीतरी, एमर्जन्सीला येतं कामाला. हे व्यू बघ तिथं कसं. तर बाजारला एवढंच भरतो आता गाड्यावरती. तर आणला आहे पण गाडा घरी, तिथं बघू शकता गाडा लावला तिथं. ती वैरण आता लाईट आल्यावर कट करायची. एवढं तर आणायचं होतं, कारण की काय होते गाड्या आणायला लागते. माझ्या अंगात नाही अवसा, त्यामुळे गाड्या आणले तेवढंसं. आणि 2च पाट्यात आणले ना ती, त्याच्यामुळे असं. तर मित्रांनो आपण इथे व्हिडिओ एडिटिंग करत होतो. अण्णा मम्मी आलेले आहेत. अण्णा मम्मी गेले होते, एक जण पाहुणे एक्सपायर झालं तिकडे. बघ मम्मी नाना आलेले आहेत. आला का कपिलाला शिवून या. मित्रांनो बघा आता हे एक जणाचं मैत झालं होतं, तिकडे गेले होते आपल्या पाहुण्याचं. तर मम्मी चालली बघा आता कपिलाला शिवायला. म्हणजे काय होतं, हां शुद्ध होतो शुद्ध. कपो या इकडे चल. तू जा की तिला बांधले तिथं. हो शुद्ध झाली बघा. कपिला इथं बांधलंय कपिलाला. अन्न पण आलं बघ इथं बघा, अन्न पण आलं ते कसं नाही काय करत हात लावा. कपिला आपले रेडे, तुला कोण हात लावत नाही. रेडे नाही कोण हात लावत. काळी बुटकी तर कमेंटमध्ये सांगा की असं का करतात ते. डिशी घ्यायला हात लावतात, शिवून येतात, किंवा पाय वगैरे स्वच्छ धुतात कोणाचं मैतावरून आलं तर असं. मित्रांनो पतंगाचं उडत तिथं मागाच्यापासून बघतोय. बघितलं कसं आहे हे बघा. हे तर शिफ्टी बघा त्याची किती लांबडे. पतंग उडवायचं मूडच गेला, कारण की पतंग पुढच्या वर्षी भारीपैकी. तर मित्रांनो झाली संध्याकाळ, आणि चमचम कालवा चालू आता. गायचं काम केलेलं आहे आपण सगळं. हे तर बाकी राहिलेलं आहे. 9ला 5 मिनटं कमी येते.
अण्णा कुठं चाललाय हो तुम्ही हा कुठनं बरं बरं इथं बघा मित्रांनो फुलं बघितलं का फुलं बघितलं का रात्रीच्या आता सकाळी तुम्हाला उद्या सकाळी 100% दाखवणार 100%. आज सकाळी उठलोच नव्हतं मी कशा आहे ते फुलं बघितले वास तर एवढं भारी सुटलं ना लय भारी वास सुटलं फुलांचं. इथं बघा बाबा झोपले ते हरिपाठ म्हणत झोपू नका हरिपाठ म्हणा हरिपाठ म्हणताय तुम्ही ते झोपलाय तुम्ही इथं बघा चमचमचं कालव चाललंय तर आपलं सगळं गायचं वगैरे काम झालेलं आहे आता जेवायचं म्हणजे काय जेवायचं ते सकाळचं जेवायचं आहे काय पोळ्या आहे दुसरं माहिती पोळ्या आणि भात गुळवणी आमटी असलं जेवायचं मित्रांनो असलं पहिल्यांदा आवडायचं मला पण आता आवडत नाही कारण की उंचाळते मला. इथं बघा सगळे ह्यात पॅकिंगमध्ये एकदम बंदोबस्त भात एवढं राहिलं आहे सकाळचं त्याच्यामध्ये आहे सगळं चपात्या पोळ्या गुळवणी आमटी दूध पोळ्या चपात्या त्याच्यामध्ये पोहे तर एवढं सगळं राहिले आता हे आता खायचं आहे सकाळी नाही दुपारी केलेली आज नागपंचमी ना त्याच्यामुळं. आणि मित्रांनो मगाशी तर उंचायच लागलं मला उलट्या बिलट्या लय बेकार झालं मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवरती नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता परत त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय.